नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मसावी आणि लसावी। आता प्रत्येक इयत्तेमध्ये आपल्याला या ठिकाणी मसावी आणि लसावी हा शिकवला जातो, परंतु एकदा सुरुवातीला आपण त्याचा आज नेमकं करायचं काय, मसावी म्हणजे काय, लसावी म्हणजे काय आणि हा काढतात कसा, याचा आपण बेसिक स्ट्रक्चर काय हे या ठिकाणी सुरुवातीला बघणार आहोत। आता मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक, महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच मसावी, हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे एचसीएफ हे इंग्रजीमध्ये केलं जातं। आता आपण या ठिकाणी एक उदाहरण घेणार आहोत, म्हणजे आपल्या लक्षात येईल की मसावी काढायचा कसा, मसावी काढल्यानंतर तो या ठिकाणी मांडायचा कसा आणि मग आपण नंतर लसावी शिकणार आहोत। आता या ठिकाणी मसावीचे आपण या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे, दोन संख्या घेतलेल्या आहेत, दोन संख्या म्हणजे 24 आणि दुसरी संख्या घेतलेली आपण 36। आता आपण या ठिकाणी मसावी काढण्यासाठी आपल्याकडं या ठिकाणी या संख्यांची काय करायचे आहेत, मूळ अवयव पाडून घ्यायचे आहेत। म्हणजे संख्या 24 बरोबर या संख्येचे अगोदर आपल्याला मूळ अवयव काढायचे आहेत। मूळ अवयव म्हणजे शेवटची जो मूळ अवयव येईल त्या मूळ अवयवात येणारी प्रत्येक संख्या आणि त्या संख्येला भाग पडणार नाही आणि ती संख्या आणि एक हाच त्यांचा अवयव असेल अशा आपल्याला संख्या काढायच्या आहेत। तर 24 या संख्येचे अवयव मूळ अवयव पडणार आहोत आपण 2 गुणिले 12। त्यानंतर आता 2 चे अवयव पडत नाही म्हणून फक्त 12 चे अवयव पडतात, म्हणून 2 गुणिले 6। आता या ठिकाणी या 2 चे अवयव पडत नाही, फक्त 6 चे अवयव पडतात, म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले। आता याच्यानंतर कोणत्याही संख्येचे अवयव पडत नाही, म्हणजेच हेच झाले 24 या संख्येचे मूळ अवयव। त्यानंतर मूळ अवयव पाडल्यानंतर या मूळ अवयवांचा गुणाकार ही संख्या आली पाहिजे, 3 2 6 7 12 12 24। आता दुसरी संख्या घेणार आहोत आपण 36। 36 या संख्येचे आपल्याला काय करायचे, मूळ अवयव पाडायचे आहेत। आता मूळ अवयव पाडण्यासाठी आपल्याला 2 गुणिले 18, 2 गुणिले 18। आता 2 चे अवयव पडत नाही, कोणाचे अवयव पडतात 18 चे, म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 9। नंतर आता 9 चे अवयव पडतील 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3, म्हणजे 3 9 9 18 18 36। हे झाले या संख्यांचे मूळ अवयव। आता या संख्यांचे जे मूळ अवयव आलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी खाली एका ओळीत लिहायचे आहे। म्हणजे 24 बरोबर याचे मूळ अवयव आलेले आहेत 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 आणि 36 या संख्येचे अवयव आलेले आहेत 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3। आता हे अवयव लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, या अवयवांच्या सारखे सारखे असणाऱ्या अवयवांच्या जोड्या लावायच्या आहेत। या ठिकाणी पहिल्या अवयवाची जोडी लावणार आहोत आपण, नंतर दुसऱ्या अवयवाची जोडी लावणार आहोत, नंतर तिसऱ्या अवयवाची, जे मूळ अवयव यांचे आपण काय लावलेले आहे, जोड्या लावलेले। आणि आता या जोड्या लावल्यानंतर त्यांना काय करायचं आहे, एकच वेळ लिहायचं आहे आपल्याला, म्हणजे या जोडीचा 1, या जोडीचा 1 आणि या जोडीचा 1 आणि त्याचा आता गुणाकार करायचा आहे। 3 गुणिले 2 3 दुणे 6 6 दुणे 12, म्हणून उत्तर आलेलं आहे 12 मसावी। आता मसावी किती आलेला आहे आपला 12। आता या ठिकाणी आपण बघितलं आहे की मसावी आपण या ठिकाणी काढलेला आहे 12। आता या दिलेल्या संख्या आहे 24 आणि 36, या संख्या दिलेल्या आहे 24 आणि 36। आता याच संख्यांचा आपल्याला काय करायचं आहे, लसावी काढायचा आहे। अवयव पद्धत 30, मूळ अवयव पाडणे। 24 चे अवयव आपण या ठिकाणी पाडणार आहोत। 24 बरोबर 2 गुणिले 12, 2 गुणिले 2 गुणिले 6, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3। त्याच्यानंतर 36 चे पण आपण तसेच अवयव पाडणार आहोत। 36 बरोबर 2 गुणिले 18, 2 गुणिले 2 गुणिले 9, 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3। आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, मूळ अवयव पाडलेले आहे। आता या मूळ अवयवामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, एक वेळ मूळ अवयव लिहायचे आहे। प्रक्रिया सारखीच आहे,
24 चे मूळ अवयव आहेत 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. 36 चे मूळ अवयव आहेत 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. अशा पद्धतीने आपल्याला मूळ अवयव आपण लिहून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी मूळ अवयव आलेले आहेत 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. 3 9 9 18 18 2 36. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करायचे आहे, जसे आपण मसावीमध्ये या अवयवांच्या जोड्या लावलेल्या आहेत तशाच आपण या ठिकाणी जोड्या लावायच्या आहे. बरोबर, जोड्याऐवजी 1 लिहायचं आहे 2 गुणिले 2 गुणिले 3. आता हे लिहिल्यानंतर आता इथपर्यंत मसावीमध्ये आपण सेम पद्धतीने इथपर्यंत आलेला आहे. 2 गुणिले 2 गुणिले 3 याचा मसावी येतो 12. आता लसावीमध्ये फरक फक्त एवढाच आहे, ज्या राहिलेले अंक आहे ते पण आपण या ठिकाणी जोडी नसली तर ते लिहून टाकायचे आहे. वरच्या याच्यात राहिलेला 2 आणि खालच्या याच्यात राहिलेला 3. अशा पद्धतीने आपल्याला राहिलेले अंक या ठिकाणी लसावीमध्ये सर्व घेऊन घ्यायचे आहेत. मसावीमध्ये फक्त जोड्या घ्यायच्या आहेत, लसावीमध्ये आपल्याला राहिलेले अंक सर्व लिहायचे आहेत. आता या ठिकाणी याचा आपण गुणाकार करणार आहोत. 3 दुने 6 6 त्रिक 18 18 दुने 36 36 दुने 72 36 दुने 72 हा आला त्याचा लसावी. आला त्याचा लसावी. आता या ठिकाणी आपल्याला मूळ मुद्दा म्हणजे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे की मसावी आणि लसावी मध्ये नेमका फरक काय येतो. संख्या त्याच घेतलेल्या आहे आपण 24 आणि 36. या ठिकाणी पण 24 आणि 36 घेतलेली आहे. याचा मसावी काढलेला आहे आपण 12 आणि याचा लसावी काढलेला आहे आपण 72. तर दोन्ही मध्ये फरक काय. आता मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. विभाजक म्हणजे भाग देणारा. लघुत्तम सामायिक विभाज्य. विभाज्य म्हणजे ज्याला भाग जातो अशी संख्या. आता या ठिकाणी मसावीमध्ये आपण जर कधी विचार केला तर 12 या संख्येनं 24 आणि 36 या दोन्ही संख्याला भाग जातो. म्हणजे हा मोठ्यात मोठी भाग देणारी संख्या. या दोन्ही संख्यांना मोठ्यात मोठी भाग देणारी संख्या कोणती आहे 12. म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. भाग देणारा सगळ्यात मोठ्यात मोठा अंक. या दोन संख्यांना भाग देणारा सामायिक म्हणजे या दोन्ही संख्यांना भाग देणारी सर्वात मोठी संख्या म्हणजेच 12. आता मोठ्यात मोठी सामायिक विभाजक म्हणजे मोठ्यात मोठी भाग देणारी जी संख्या आहे ती कोणती आलेली आहे 12. 12 या संख्येने 24 या संख्येला भाग जातो आणि 36 या संख्येला सुद्धा भाग जातो. तर मोठ्यात मोठी भाग देणारी संख्या म्हणजेच मसावी. आता लसावीमध्ये काय फरक आहे. लोएस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. विभाज्य म्हणजे भाग जाणारी संख्या. आता विभाज्य म्हणजे भाग जाणारी जर संख्या आहे. आता या ठिकाणी उत्तर आलेलं आहे आपलं 72. 72 हा लसावी असा आलेला आहे. या ठिकाणी 72 ला दिलेल्या संख्यांनी भाग जातो. दिलेल्या संख्यांनी काय जातो भाग जातो. 72 ला 24 ने भाग जातो आणि 36 ने सुद्धा भाग जातो. म्हणजेच सांगायचं तात्पर्य हेच की मसावीमध्ये आलेल्या उत्तराने संख्यांना भाग जातो. लसावीमध्ये आलेल्या उत्तराला संख्यांनी भाग जातो. काय दिलेल्या संख्यांना मसावीने भाग जातो म्हणजे उत्तराने दिलेल्या संख्यांना भाग जातो आणि लसावीमध्ये दिलेल्या संख्यांनी उत्तराला भाग जातो. हाच यामधला एक कॉमन फरक आहे.